छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवनामध्ये येऊन काय काय केलं, काय काय नाही केलं. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आपण या ठिकाणी कीर्तनामध्ये बसलो. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एकही महाराष्ट्रामध्ये मंदिर नाहीये. या उभ्या महाराष्ट्रामध्ये एकही मंदिर माझ्या राजाचं नाहीये. परंतु या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर उभ्या भारतात जेवढे मंदिर आहेत ते फक्त त्या राजांमुळे आहेत. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी कीर्तनामध्ये येऊन बसलो. ते राजांची कृपा आहे. आणि त्या राजांचा जन्मोत्सव आपण खूप थाटामाटामध्ये साजरा करतो. कारण की त्यांची शिवजयंती आता या ठिकाणी येत आहे, 2 दिवसावरती आले. वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलादी जगात वैभवशाली, माझ्या निमित्त आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो. विठ्ठल विठ्ठल अभंग हा जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी सांगतात की संतांच्या चरणावरती विश्वास ठेवा. प्रथमतः आपल्या कीर्तनाला सुरुवात झाली. मला सांगा महिला मंडळ पुरुष वर्ग माझा आवाज सर्वांना व्यवस्थित येतोय का? येतोय का? येत असेल तर हो म्हणा, नाहीतर नाही म्हणा. येतो का? आवाज सर्वांना व्यवस्थित येतोय का? हा, हे मी का विचारलं याचं कारण सांगते की बऱ्याच वेळा कीर्तनाला जात असतात आणि कीर्तनाला गेल्यानंतर लोक माझ्याकडे येतात, मला म्हणतात ताई कीर्तन तुम्ही फार सुंदर केलं, पण तुम्ही नेमकं काय म्हणत होते हे आम्हाला कळत. म्हणून विचारलं आवाज सर्वांना व्यवस्थित येतोय का? मग ज्या ज्या वेळेस मी कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन घेईल त्या त्यावेळेस सर्वांनी तोंडाने टाळी वाजवायची आणि हाताने नामस्मरण करायचं. जमन का? म्हणजे याचा अर्थ तुम्ही जागे. ज्या ज्या वेळेस मी कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन घेईल त्या त्यावेळेस सर्वांनी हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने नामस्मरण करायचं. विठ्ठल विठ्ठल. अभंग हा जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि ज्या महात्म्याचा अभंग आज आपण या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता निवडला त्या महात्म्याचा अधिकार जर आपण आज या ठिकाणी बघायला गेलं तर तुटका खाट फुटका माट परंतु डायरेक्ट वैकुंठाची वाट अशी असते. अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबराया आणि त्यांचा अभंग आज आपण या ठिकाणी सेवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठल. ज्या महात्म्याचा ज्या महापुरुषाचा ज्या योगी राजाचा अभंग आज आपण या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता निवडला त्या महापुरुषाबद्दल अनेकांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे की तुकोबाराया म्हणजे नेमकं कोण आहेत? कोण आहेत तुकोबाराया? तुकाराम 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 नाम घेता का पियम नाम घेता का पियम नाम घेता का पियम नाम घेता का पियम नाम घेता का पियम
धन्य तुकोबा समर्था, धन्य तुकोबा समर्था. बघा तुकोबराया म्हणजे कोण आहेत मला सांगा. आपलं नाव ऐकल्याच्या नंतर, आपल्या नाव ऐकल्याच्या नंतर कोण घाबरतं आपल्याला? कोण घाबरतं बाबा आपल्याला? घाबरतं का कोणी? मुलं घाबरतात, नातवंड घाबरतात, मुली घाबरतात, कुणीच परंतु तुकोबरायांचं नाव कानावरती पडल्याच्या नंतर यमाच्या अंगाला कंप सुटावा हा महिमा तुकोबरायांचा आहे. अरे तुकोबरायांच्या वाणीमध्ये फार ताकद आहे, तुकोबरायांच्या नामामध्ये फार ताकद आहे, तुकोबरायांच्या वाटेला चालायचे त्या वाटेमध्ये फार ताकद आहे. बघा ज्या वाटेला तुकोबराय चालायचे ती पायवाट देवाचं भजन करायची. आपली वाट लागली तरी आपण देवाचं भजन करत नाही, करतच नाही. आपली वाट लागली तरी आपण देवाचं भजन करत नाही. परंतु तुकोबराच्या वाटेनं चालायचे ती पायवाट त्या ठिकाणी देवाचं भजन करायची. बघा ज्या वाटेनं तुकोबराय चालायचे ती पायवाट त्या ठिकाणी देवाचं भजन करायची. एक वेळेस जिजामाता त्या ठिकाणी गेल्या आणि जिजामातेनं तुकोबरायांनी सांगितलं की माझ्या पायवाटेला कान लावत जा. मला जर शोधायचं असेल तर माझ्या पायवाटेला कान लावत जा. जी पायवाट देवाचं भजन करेल समजावं त्या वाटेनं मी गेलोय. जिजामाता त्या ठिकाणी आल्या. जिजामातेंनी परीक्षा घ्यायची ठरवली आपल्या पतींची की खरंच आपल्या पतीची पायवाट देवाचं भजन करते का. जिजाबाई त्या ठिकाणी आल्या आणि डोंगर चढणार तेवढ्यात त्या पायवाटेला कान लावला आणि ती पायवाट त्या ठिकाणी म्हणत होती विठ्ठला पायवाट देवाचं भजन करत होती. ती पायवाट त्या ठिकाणी म्हणत होती श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जिजामाता आश्चर्यचकित झाल्या. तुकोबरायांना भेटल्या, खाली वाकल्या झुकल्या, नतमस्तक झाल्या. आपल्या पतीचा महिमा त्यांना त्या ठिकाणी कळाला. म्हणून सांगेन मी तुम्हाला तुकोबराय म्हणजे सामान्य संत नाहीत. तुकोबाराया म्हणजे या परमार्थाचं नाक आहे आणि या नाकाला भक्तीचा शेंडा आहे. तुकोबराय म्हणजे सामान्य संत नाहीयेत. कोण आहेत तुकोबराया? तुकोबराया म्हणजे कोण आहेत? जगण्याचा पाया, चालण्याचे बारा, जगण्याचा पाया, चालण्याचे बारा,
तुकोबाराया म्हणजे जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचारांची कळ तुकाराम. तुकोबाराया म्हणजे सामान्य संत नाहीत. तुकोबाराया म्हणजे या परमार्थाचं नाक आहे आणि या नाकाला भक्तीचा शेंडा आहे. मला सांगा महिला मंडळ, आपण जर एखाद्या रूपाची पारख करायला गेलो तर त्या व्यक्तीचं सौंदर्य आपण कशावरून ठरवत असतो? त्या व्यक्तीच्या नाकावरून ठरवत असतो. ज्याचं नाक सुंदर तो दिसायला सुंदर, बरोबर ना? एक वेळेस आपण रंगाला जास्त किंमत देणार नाही, परंतु नाकाला जास्त किंमत देतो. नाहीतर फार गोरा आहे अगदी कापसासारखा, पण नाक जर म्हशीने पाय दिल्यासारखं असलं तर त्या गोऱ्या रंगाला सुद्धा काही किंमत नाही आपल्याकडे. म्हणून तुकोबाराया म्हणजे या परमार्थाचं नाक आहे आणि या नाकाला भक्तीचा शेंडा आहे. तुकोबाराया म्हणजे सामान्य संत नाहीत, फार मोठे तुकोबाराया. किती मोठे आहेत? अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. तुकोबाराया आभाळा एवढे आहेत आणि आभाळा एवढे तुकोबाराया बघतात. खाली नजर टाकली आपल्यावरती, बघितलं आपल्याकडे आणि म्हणतात अरे किती पळतात ही लोक. पळत असताना पळता पळता यांना अविश्वासाची ठेच लागते. जे 22 पावलं पुढे पळायचं ते 22 पावलं पाठीमागे पडतात. कुठेतरी ग्रीप घ्यावा, गती मिळावी म्हणून प्रयत्न करतात. आयुष्याचा शेवट तो हताश होऊन जातात. काय करावं कळत नाही. तोपर्यंत दुसरा कुणीतरी पुढून मागून येतो आणि पुढे निघून जातो आणि असं करता करता आयुष्याचा शेवट येतो. कसं सांगावं या लोकांना? काही केल्याने या लोकांना समजेल. आपण जर सांगावं तर आपली भाषा या लोकांना कळत नाही आणि जरी कळाली तरी वळत, आणि जरी वळाली तरी जे वळाले त्यांनाही दगड मारणारे भरपूर आहेत. मग कसं सांगावं या लोकांना? परंतु या समाजाला सवय आहे. प्रत्येक जीव त्या ठिकाणी जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक जीव त्या ठिकाणी कुणाकडे तरी पाहून जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. मला सांगा महिला मंडळ, नाकामध्ये नथ ही कशी घालायची आपल्याला अगोदर समजतं का? दुसऱ्याचं बघितल्याच्या नंतर समजतं. दुसऱ्याचं बघितल्याच्या नंतर समजतं, बरोबर ना? ते जाऊ द्या. संक्रांतीच्या सणाला आपण भारी भारी साड्या घेतो, 2-3 हजाराच्या साड्या घेतो. तुमच्या इकडे घेतात ना? घेतात का? तुम्हाला बोलता येत नाही का? येतं ना बोलता? मला सांगा, संक्रांतीच्या सणाला आपण 2-2, 3-3 हजाराच्या साड्या घेतो, बरोबर का? पण हळदी कुंकू लावताना आपण आपल्या अंगावरची साडी बघतो का दुसऱ्याच्या अंगावरची? दुसऱ्याच्या अंगावरची साडी बघतो. या समाजाला सवय आहे. प्रत्येक जीव त्या ठिकाणी जन्माला आल्याच्या नंतर कुणाकडे तरी पाहून जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून तुकोबाराय सांगतात, कुणाकडे तरी पाहून जीवन जगण्यापेक्षा मी काय करतो या जीवनामध्ये येऊन, काय केलं मी या जीवनामध्ये येऊन. अभंगाचं प्रथम चरण. संताची ये पायी हा माझा विश्वास, संताची ये पायी संताची
संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला कुणी ठेवला तुकोबरायांनी जीवनामध्ये येऊन काय केलं तर संतांचे पायी हा माझा विश्वास आणि सर्व भावी दास झालो त्यांचा मी माझ्या जीवनामध्ये येऊन संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला आता बघा विश्वास 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 म्हणजे नेमकं काय कशाला म्हणायचं विश्वास विश्वास नावाची माणसं देखील असतात परंतु त्यांचाच विश्वास हा हरवलेला असतो विश्वास म्हणायचं कशाला मला सांगा विश्वास ही अशी गोष्ट आहे वाचायला सेकंद लागतो विचार करायला मिनिट लागतो समजून घ्यायला दिवस लागतो आणि सिद्ध करून दाखवण्यासाठी माणसांचं संपूर्ण आयुष्य निघून जातं त्याला विश्वास म्हणतात विश्वास हा शब्द किती अक्षराचा आहे किती अक्षराचा आहे विश्वास हा शब्द किती 4 तुम्हाला बोलता येतं ना विश्वास हा शब्द किती अक्षराचा आहे जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत मी पण बोलणार नाही विश्वास हा शब्द किती अक्षराचा आहे बोलता येत नाही का तुम्हाला का लाजत आहे नेमकं विश्वास हा शब्द किती अक्षराचा आहे 3 अक्षराचा आहे का 4 अक्षराचा आहे पोरांनो किती 4 महिला मंडळ किती अक्षराचा आहे विश्वास हा शब्द किती अक्षराचा आहे टाळकरी किती अक्षराचा आहे विश्वास शब्द किती अक्षराचा आहे शाळेत जाताना तुम्ही किती अक्षराचा आहे 3.5 अक्षराचा हा शब्द आहे आपलाच नरदेव आपल्या हाताने मोजा किती हाताचा नरदेव आहे 3.5 हाताचा हा नरदेव या 3.5 हाताच्या नरदेवाचं सबंध आयुष्य या 3.5 अक्षरावरती अवलंबून आहे विश्वास म्हणजे नेमकं काय विश्वास कशाला म्हणायचं तुम्हाला सांगणार आहे बघा महाभारताचं युद्ध पेटलेलं आहे त्यामध्ये पांडवांच्याकडे 7 अक्षौहिणी सैन्य आहे आणि कौरवांच्याकडे पांडवांच्या 1.5 सैन्य जास्त आहे परंतु पांडवांकडचे जे बलाढ्य योद्धे आहेत त्यांच्या केसालाही धक्का लागत नाही आणि कौरवांकडचे जे बलाढ्य योद्धे आहेत धारातीर्थ पडतायत मरणाला प्राप्त झालेले मृत्यूशी झुंज देत आहेत धारातीर्थ पडलेले आहेत दुर्योधनाने उघड्या डोळ्याने पाहिलं आणि दुर्योधन पितामहांकडे आला आणि पितामहांना म्हटला पितामह मला माहिती आहे जेव्हापासून युद्ध सुरू झालं तेव्हापासून मी बघतो की पांडवांकडचे जे बलाढ्य योद्धे आहेत त्यांच्या केसालाही धक्का लागत नाही आणि आमच्याकडचे जे योद्धे आहेत ते सर्वजण त्या ठिकाणी धारातीर्थ पडतायत मरणाला प्राप्त झालेले आहेत याचं कारण मला माहिती आहे त्यावेळेस पितामह म्हणतात काय झालं काय कारण आहे त्यावेळेस दुर्योधन म्हणतो पितामह तुम्ही आमच्याकडून आहात परंतु तुमचं मन तुम्हाला सांगतंय की विजय हा पांडवांचा व्हावा आणि पराजय हा कौरवांचा व्हावा हे कठीण कडवट तिखट बोललेलं पितामहांना सहन झालेलं नाही पितामह त्या ठिकाणी म्हणतात अरे दुर्योधना असं लांछन तू माझ्या पाठीमागे लावू नको असा संशय तू माझ्यावरती घेऊ नको आणि असा संशय जर तुला माझ्यावरती असेल ना हा गंगेचा पुत्र भीष्म याच ठिकाणी शपथ घेतो की उद्या सूर्यास्तापर्यंत पृथ्वीवरती एकही पांडव जिवंत राहणार नाही शपथ घेतली त्या ठिकाणी पितामहांनी कौरवांना आनंद झाला अति आनंद झाला पांडव मात्र त्या ठिकाणी रात्र झाली पांडव गाढ झोपी गेलेले आहेत
आणि कौरवांच्याकडे अति आनंदाचं वातावरण आहे. संध्याकाळ झाली, पांडव मात्र शांत झोपी गेलेले आहेत. परंतु पांडवांच्या संदर्भातील जे काही चांगले लोक आहेत त्यांना झोप लागना, त्यांना झोप येत नव्हती. आणि रात्री 3-3:30 वाजता ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी विश्वाचा मालक बेचैन झाला. विश्वाचा मालक त्या ठिकाणी बेचैन झाला आणि त्या ठिकाणी अर्जुनाकडे आला. अर्जुनाला म्हटला, पितामह. अर्जुनाला म्हटला, अरे अर्जुना उठ. देवा, का साखर झोपेचा मूड घालताय? अरे साखर झोपेचा मूड घालायला तुला झोप लागलीच कशी? म्हणजे झोपायच्या वेळी झोपायचं नाही, मग काय करायचं? अरे आता जर झोपलास तर कायम का झोपशील? म्हणजे मला काय म्हणजे विचारतोस? पितामहांनी रणभूमीवरती काही शपथ घेतली माहित नाही का? म्हणे हो माहिती आहे. मग तू कोण आहे? काय शपथ घेतली? म्हणे उद्या सूर्यास्तापर्यंत पृथ्वीवरती एकही पांडव जिवंत राहणार नाही. मग तू कोण आहे? म्हणे 2 नंबरचा पांडव तर मीच आहे. मग मरणाची भीती तुला नाही आहे? त्यावेळेस अर्जुन त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणतात, अरे भगवंता, अरे भगवंता, उद्या मी मरणार आहे हे मला माहिती आहे आणि उद्या मी मरणारच आहे हेही मला माहिती आहे. परंतु तरीही मी गाढ झोपलो याचं कारण सांगतो की मला जिवंत ठेवणारा जागा आहे. मला जागा राहण्याची गरज, मला जिवंत ठेवणारा जागा आहे ना, मग मला जागा राहण्याची काय गरज आहे? याला विश्वास म्हणतात. असा असावा विश्वास, याला विश्वास म्हणायचं. आणि हाच विश्वास संतांच्या चरणावरती ठेवा. विठ्ठल विठ्ठल. बघा, आपल्या जीवनामध्ये देखील बऱ्याच काही गोष्टी या विश्वासावरती अवलंबून असतात. मला सांगा, आपण आजारी पडल्याच्या नंतर कुठे जातो? दवाखान्यामध्ये जातो. दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टर काय देतात आपल्याला? गोळ्या औषधं देतात. त्या गोळ्या आपण घेतो, त्यांना पैसे देतो, घरी येतो, त्या गोळ्या आपण घेतो. त्याच्या पाठीमागे आपला विश्वास असतो की डॉक्टर आपल्याला बरं होण्याचंच औषध देतील, हा त्याच्या पाठीमागचा विश्वास आहे. किंवा आपण आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी सून म्हणून लग्न करून पाठवतो, त्यावेळेस हुंडा मागितला, हुंडा देतो, आपण मागेल ती गोष्ट देतो. परंतु त्या पाठीमागे आपला विश्वास असतो की आपल्या लेकराला ती लोक सुखामध्ये सांभाळतील, हा त्याच्या पाठीमागचा विश्वास आहे. किंवा दुसरी मुलगी आपण आपल्या घरी सून म्हणून करून आणतो, दुसऱ्याची मुलगी आपण आपल्या घरी सून म्हणून करून आणतो. त्यावेळेस हुंडा कमी करा म्हटल्याच्या नंतर हुंडा कमी करतो आपण, किंवा फुकटच पोरगी करून आणतो. आता आजकाल फुकट करायची म्हटली तरी पोरगी भेटत का? तुमच्या इकडे भेटतात? नाही ना. फुकट करायची म्हटलं तरी आता पोरगी भेटत नाही. परंतु जरी आपल्याला हुंडा द्या म्हटलं तर आपण हुंडा देतो, हुंडा कमी करतो का? कारण की त्याच्या पाठीमागे आपला विश्वास आहे की आपल्या लेकराला ती मुलगी आपल्याला म्हातारपणी सुखामध्ये सांभाळील. या विश्वासावरती आपण अवलंबून बसतो. पण त्या विश्वासाला त्या ठिकाणी तडकना तडा जातो. आणि ही म्हातारी माणसं महाराजने ठारीपाटण कीर्तन गाठतात. विश्वासाला तडा केव्हा जातो? घरातल्या म्हातारीची ताकद कमी झाली की विश्वासाला तडा जातो. आणि विश्वासाला तडा हा गेलाच पाहिजे. केव्हा? म्हातारं झाल्याच्या नंतर विश्वासाला तडा गेला पाहिजे. त्याशिवाय यांना हरिपाटण कीर्तन दिसतच नाही. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक आजीला माझी विनंती आहे, आणि जर विश्वासाला तडाच जाऊ नये असं जर वाटत असेल ना, तर तारुण्यामध्ये हरिपाठात येऊन बसा. तारुण्यामध्ये हरिपाठात येऊन बसा. नाही हरिपाठाला येता आलं तर घरातली घरात हरिपाठ करा. नाही ते शक्य झालं तरी त्या ठिकाणी आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करा, मुलींवरती चांगले संस्कार करा, सुनेवरती चांगले संस्कार करा, मुलीवरती चांगले संस्कार करा, जेणेकरून कुणाच्याच विश्वासाला तडा जाणार नाही. अरे संस्कार कसे असावे? संस्कार केले कयादू मातेने भक्त प्रल्हाद गर्भामध्ये असताना त्यांच्यावरती नाम स्मरणाचे संस्कार केले, तेव्हा भक्त प्रल्हाद निर्माण झाला. मासाहेब जिजामातेने छत्रपती शिवाजी महाराजांवरती योग्य ते संस्कार केले, म्हणून आज आपल्याला या ठिकाणी स्वराज्य बघायला मिळतं. म्हणून मुजरा माझा त्या मा जिजाऊला, अरे मुजरा माझा त्या मा जिजाऊला, जिने घडविले त्या शूर शुभाला. साक्षात होती ती आई भवानी, तिच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी. मराठी मातेनं केला गनिमी कवा, तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा, माझ्या जिजाऊचा छावा. मासाहेब जिजामातेने छत्रपती शिवाजी महाराजांवरती योग्य ते संस्कार केले, म्हणून आज आपल्याला या ठिकाणी कीर्तन पाहायला मिळतं. खरं तर ही सर्व पुण्यही जर कुणाची असेल ना,
तर ती फक्त आणि फक्त मासाहेब जिजाऊ आई साहेबांची आहे. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा जिजाईला. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा जिजाईला. टप टप तारे घेऊन आजा शिवरायांना. टप 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 भगवान
ही जर पुण्य कोणाची असेल तर ती फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी राजांची आहे आणि त्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी एकत्र बसलो का कारण की त्यांनी स्वराज्य स्थापन केलं आणि स्वराज्य स्थापन केल्यामुळे आज या ठिकाणी आपण स्वतंत्रपणे जीवन जगतोय आणि कीर्तनाचा कार्यक्रमही आज आपण अतिशय थाटात करतोय विठ्ठल विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराजांवरती बाळासाहेब पाटील योग्य ते संस्कार केले म्हणून आज आपल्याला या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम बघायला मिळतो म्हणून ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्यांनी जीवनामध्ये येऊन अतिशय लहानपणापासून त्या ठिकाणी अनेक वेगवेगळे खेळ खेळत गेले खेळ खेळत असताना अतिशय सर्व मित्रांना मावळ्यांना सोबत घेतलं आणि स्वराज्य स्थापना केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीसाठी आपला देह पणाला लावला पण या मातीसाठी या स्वराज्यासाठी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी देह पणाला लावला नाही तर त्यांचे असे अनेक मावळे आहेत की त्यांनी आपला देह या स्वराज्यासाठी मातीला लावलाय पणाला लावलाय कुणी लावलाय बघा पन्हाळ्याच्या खाली नेबापूर नावाचे एक गाव आहे आणि त्या नेबापूर नावाच्या गावामध्ये शिवा काशीद नावाचा एक व्यक्ती राहत होता त्याचं नाव होतं शिवा काशीद नावातच शिवा दिसणार राजासारखा चालणार राजासारखा बोलणार राजासारखा मिशीची स्टाईल राजांसारखी दाढीची स्टाईल राजांसारखी केसांची स्टाईल राजांसारखी डोक्यात एकच विचार जगायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगायचं नाहीतर जगायचं नाही एवढा एकच विचार डोक्यामध्ये होता आणि त्या ठिकाणी त्या शिवा काशीदनं दाढी वाढवली फक्त दाढी वाढवून थांबला नाही तर मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार देखील त्याने मनात वाढवले आताची तरुण पोरं दाढी वाढवतात वाढवली पाहिजे परंतु त्याच्याबरोबर आताची मुलं त्या ठिकाणी विचार वाढत नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्या ठिकाणी मनामध्ये वाढवत नाहीत परंतु त्या शिवा काशीदनं त्या ठिकाणी मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार वाढवले शिवा आला आणि महाराजांना भेटला महाराजांची आणि शिवा काशीदची भेट झाली त्यावेळेस फेब्रुवारी महिन्यामध्ये सिद्धी जोहर नावातच जवळ आहे सिद्धी जोहर त्या ठिकाणी पन्हाळ्यावरती आला आणि पन्हाळ्याला त्या ठिकाणी वेढा टाकला एवढा कडक वेढा टाकला एवढा कडक बंदोबस्त होता एवढा तैनात वेढा टाकला की खालून मुंगीला वरती जाता येत नव्हतं आणि वरून वाऱ्याला खाली येता येत नव्हतं एवढा कडक बंदोबस्त त्या ठिकाणी केला होता एवढा कडक बंदोबस्त केला होता त्यांचा डाव असा होता की आज ना उद्या पाऊस पडेल आणि पाऊस पडल्याच्या नंतर धान्य संपेल पाऊस होईल धान्य संपेल आणि एक ना एक दिवस मराठे खाली येतील परंतु त्याला काय माहित आहे त्याला काय माहिती पोटात काही नसलं तरी पाठीच्या कणे ताट ठेवतात मराठे आणि लढतात मराठे झुंजतात मराठे आणि तसंच झालं पाऊस पडला धान्य संपलं आणि काय करावं पाऊस पडला धान्य संपलं आणि करावं काय परंतु 9 ते 10 महिने त्या ठिकाणी राजांना पन्हाळ्यावरती कैद केलं होतं दादांनो जगातील पहिलं लॉकडाऊन तुम्ही आम्ही नाही अनुभवलं जगातील पहिलं लॉकडाऊन ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अनुभवलंय ते पण 350 वर्षापूर्वी पन्हाळ्या गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी अनुभवले आपण अनुभवलं नाही तुमच्या आमच्यापेक्षा खूप काही सहन केलंय त्या राजांनी खूप काही सहन केलंय आणि एक दिवस राजाने विचार केला अरे राजा कैद असावा परंतु त्याच्या बरोबर प्रजाही जोखमीमध्ये टाकावी हे एका राजाला शोभा देत नाही काय करावं राजा विचार करू लागले राजे विचार करू लागले आणि त्या ठिकाणी शिवा काशीदला बोलणं धडलं शिवा काशीदला बोलावलं आणि शिवा काशीद पळतच त्या ठिकाणी आला शिवा काशीद राजांकडे आला राजांना म्हटलं राजे बोलवणं धाडलं जी होय शिवा अरे शिवा तू आमच्यासारखा दिसतोस म्हणे होय की राजा कसा दिसतोस आमच्यासारखा बघू दे की मला आलो की राजा शिवा गेला महाराजांसारखे कपडे अंगामध्ये घातले जिरे टोप घातला आणि मिशी पिळली त्या ठिकाणी केसांची स्टाईल मारतच बाहेर आला आणि म्हटला हे बघा की राजा दिसतोय की नाही राजा मी तुमच्यासारखा
छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी शिवा काशीदला म्हटले, अरे होय की शिवा, अरे तू तर माझ्यासारखा दिसतोस. महाराजांना प्रश्न पडला, नेमका हा शिवा आहे, शिवाजी महाराज आहे का मी आहे? त्यावेळेस तो शिवा काशीद म्हटला, म्हणजे राज त्या सिद्धी जोहरला मी ओळखायचं नाही वय राज? त्यावेळेस महाराज म्हटले, अरे शिवा तुला कसं काय कळालं की मी तुला त्या सिद्धी जोहरला भेटण्याकरता पाठवणार आहे? त्यावेळेस शिवा काशीद म्हटला, राजा अव एवढ्या दिवस तुमच्या सोबत राहिलोय की राजा, एवढं हे नाही कळणार तर मग काय कळणार आहे राजा? अहो द्या की राजा इडा, आता मारून येतो त्या सिद्धी जोहरला. डोक्यामध्ये विचार आला नाही, घरामध्ये लेकरा बाळांचं काय होईल? घरी लेकरा बाळ आहेत, घरात बायको आहे, घरात आई आहे, लहान लहान लेकरा घरामध्ये आहेत, परंतु विचार केला नाही. फक्त आपला राजा जगला पाहिजे एवढाच डोक्यामध्ये विचार होता. राजांना म्हटला, राजे अहो द्या की इडा, गेल्यावरती तर मरण निश्चित आहे, पाठीमाग तर यायचं नाहीये. राजा द्या की इडा, मारून येतो त्या सिद्धी जोहरला. त्यावेळेस राजांनी त्या ठिकाणी शिवा काशीदला मिठी मारली. शिवा काशीदला मिठी मारली, महाराजांच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले आणि त्या अश्रूचा थेंब त्या ठिकाणी त्या शिवा काशीदच्या पाठीवरती पडला. शिवा काशीदच्या पाठीवरती तो अश्रूचा थेंब पडला. अरे जगातील पहिला राजा आहे, जगाच्या पाठीवरती असा पहिला राजा आहे की सैनिकासाठी ज्याच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणजे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज, दुसरा राजा होणे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी प्लॅन ठरला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, 2 पालख्या तयार होतील, एका पालखीमध्ये शिवा काशीद बसेल आणि एका पालखीमध्ये शिवाजी महाराज बसतील. शिवा काशीद शिवाजी महाराजांचा वेश घेऊन बसेल आणि एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसतील. प्लॅन ठरला, 2 पालख्या तयार झाल्या. शिवा काशीद पालखीमध्ये बसला. पालखीमध्ये बसला, त्या ठिकाणी फरमान पाठवलं सिद्धी जोहरला, अरे आज सायंकाळी शिवाजी राजे तुला भेटण्याकरता येत आहेत. सिद्धी जोहर पर्यंत त्या ठिकाणी फरमान पोहोचलं. सिद्धी जोहरने त्या ठिकाणी वेढा ढिल्ला केला. सिद्धी जोहरने वेढा ढिल्ला केला आणि त्या वेढ्याचा फायदा राजानं आणि शिवानं घ्यायचा ठरवला. 2 पालख्या तयार झाल्या, एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसले आणि त्या पालखीचं नेतृत्व बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी देशपांडे आणि बांदल सेना करत होते आणि एका पालखीमध्ये शिवा काशीद बसला. शिवा काशीद पालखीमध्ये बसला. पालख्या दोन्ही जवळ जवळ आल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी बाली किल्ल्याच्या पाठीमागून निघाली आणि शिवा काशीद खाली निघाला. शिवा काशीद खाली निघाला त्यावेळेस दोन्ही पालख्या जवळ आल्या आणि निघाल्या. त्यावेळेस राजे त्या ठिकाणी शिवा काशीदला म्हणतात, अरे शिवा माझ्या बरोबर चल की रे शिवा, अरे माझ्या बरोबर चल, आपण दोघंही लढू आणि दोघंही मग सोबतच मरू. लढलो तर दोघंही लढू आणि मेलो तर दोघंही सोबतच मरू, माझ्या सोबत चल शिवा. त्यावेळेस शिवा काशीद म्हणतो, नाही नाही राजा, तुम्ही जावा राजा, तुम्ही बिनघोर जावा राजा, माझ्यापेक्षा जास्त या रयतेला तुमची गरज आहे राजा, तुम्ही जावा, तुम्ही बिनघोर जावा. त्या शिवा काशीदनं त्या ठिकाणी आपल्या राजाचा चेहरा आपल्या डोळे भरून बघून घेतला आणि बाजी प्रभूंना सांगितलं, बाजी काका, बाजी काका, माझ्या राजाला गड्यावरती सुखरूप पोहोचवा, विशाल गडावरती माझ्या राजाला सुखरूप घेऊन जा, सुखरूप पोहोचवा, आपला राजा जगला पाहिजे. त्यावेळेस त्या ठिकाणी शिवा पालखीमध्ये बसला. शिवा खाली आला आणि त्या ठिकाणी खाली जवळ जवळ येत होता सिद्धी जोहर त्या ठिकाणी शामियान्यातून बाहेर आला. शिवा काशीद त्या ठिकाणी उतरला आणि सिद्धी जोहर त्या ठिकाणी शिवा काशीदच्या जवळ आला, त्याच्या हाताला धरलं आणि शामियान्यामध्ये घेऊन गेला आणि शिवा काशीदला म्हटलं, अरे शिवाजी राजे, तुमचे सगळे किल्ले माझ्या नावावरती करा. शिवाजी राजे, तुमचे सगळे जिंकलेले किल्ले आहेत ते माझ्या नावावरती करा. मी तुम्हाला या ठिकाणी सेनापती बनवतो, आमच्या बडी बेगम मोठ्या लोकांना सांगून. त्याला काय माहिती शिवा काशीद का शिवाजी राजे आहेत, त्याला कळालं नाही. तो म्हटला, शिवाजी राजे, या ठिकाणी तुम्ही जिंकलेले किल्ले माझ्या नावावरती करा, मी तुम्हाला सेनापती म्हणून निवड करतो, आमच्या बडी बेगम मोठ्या लोकांना सांगून. असा संवाद चालू असताना समोर काही सरदार उभे होते. त्यातील 2 सरदार आणि त्यातला एक सरदार म्हणजे अफजल खानाचा मुलगा फाजल खान, त्याचे 2 संशयी डोळे सारखे शिवा काशीदकडे पाहत होते आणि
तेवढ्यात तो फाजल खान त्या ठिकाणी सिद्धी जोहरला म्हटला, हुजूर हुजूर तुम देखते हो क्या, ए शिवा नहीं हो सकता, ए शिवा नहीं हो सकता हुजूर। त्या ठिकाणी सिद्धी जोहर म्हटला, अरे क्या बकते हो तुम, ए क्यों शिवा नहीं हो सकता, कौन है, क्यों शिवा नहीं हो सकता। तेरे फाजल खान म्हटला, हुजूर मैं आपके अब्बा जान के साथ उसके मिलने गया था, म्हणजे अफजल खाना बरोबर इसके मिलने गया था, तो मैंने देखा कृष्णाजी भास्कर ने उसके सिर पर त्या ठिकाणी डाव केला, याच्या शिरावरती त्या ठिकाणी वार केला आणि त्याचं खून त्याच्या डोक्यावरती आहे का बघा। त्यावेळेस सिद्धी जोहरने विचारलं, अरे सच बता दे तुम शिवा है क्या, तुम है का शिवा, सच बतावे मग तुम्हारा जाएगा। त्यावेळेस शिवा कशीत म्हटला, होय अरे मीच आहे शिवा, मीच आहे शिवाजी महाराज। त्यावेळेस सिद्धी जोहरने पुन्हा विचारलं, अरे सच बता दे मग तुम्हाला जाएगा, तुम हे क्या है शिवा, अरे होय मीच आहे शिवाजी महाराज। त्या ठिकाणी सिद्धी जोहरने आपली तलवार काढली, वरती केली आणि सापकीर्ण चालवली, जिरे टोप खाली पडला, खून जाणवली नाही। पुन्हा एकदा सिद्धी जोहरने विचारलं, अरे सच बता दे तुम हे क्या है शिवा, अरे होय मीच आहे शिवाजी महाराज। शिवा काशीच्या तोंडातून वाक्य निघाले, शिवा काशीत त्या ठिकाणी म्हटलं, अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो ना, तरी मरताना मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय, हे भाग्य काय कमी आहे का। असं म्हटल्याबरोबर त्या सिद्धी जोहरच्या तळपायाची आग मस्तकाला गेली, तलवार वार केली आणि सापकीर त्या ठिकाणी त्याच्यावरती चालवली। शिवा काशीचं गर्दन त्या ठिकाणी खाली पडले, शिवा काशीचे गर्दन खाली पडले आणि त्याच्या तोंडातून वाफ निघाली। त्या वाफेनं तिथली माती आकाशामध्ये उंच उडाली आणि त्या मातीला हा शिवा काशीत सांगू लागला, अरे सांगा माझ्या देवाला, अरे सांगा माझ्या देवाला तुमचा शिवा मातीत नाही मेला, अरे सांगा माझ्या देवाला तुमचा शिवा मातीमध्ये नाही मेला, तर तुमचा शिवा मातीसाठी मेला। अरे मातीत मरणारे काही असतात, परंतु मातीसाठी मरणारे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी राजांचे मावळेच असतात, फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी राजांचे मावळे असतात। असं सांगत गेला। झाला शिवा काशीद नावाचा देह त्या ठिकाणी संपला गेला आणि आता सिद्धी जोहरचे सैनिक त्या ठिकाणी छत्रपतींना सापडू लागले, शिवाजी राजांना सापडू लागले। परंतु शिवाजी राजांच्या पालखीचं नेतृत्व करतायत बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे आणि बांदोल सेना त्या ठिकाणी नेतृत्व करतायत आणि सिद्धी जोहर त्या ठिकाणी सैन्य त्या ठिकाणी त्यांना शोधू लागलं। त्यावेळेस बाजीप्रभूंनी सांगितलं सर्व सैनिकांना, अरे काम करा, सर्वांनी आपल्या पायातल्या चपला खाली काढून टाका, सर्वांनी आपल्या पायातील चपला काढून टाका। पालखी निघणे अगोदर सांगितलं, का तर पाऊस पडतोय, चिखल झालेला आहे आणि चिखलामुळे कुणाचं पायतन आडवं येऊ नये म्हणून सर्वांनी पायातल्या चपला काढल्या। आपल्या राजांसाठी सर्वांनी पायातल्या चपला काढल्या आणि चपला काढल्याच्या नंतर सर्वजण चालू लागले, पळत पळत निघाले, गेले 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 पळत पालखी निघाली। काटे टोचतायत, खडे टोचतायत, दगड टोचतायत, पाय मात्र रक्त भोंबाळ झालेले आहेत। खाली जो चिखल आहे, पावसाने जो चिखल झालाय ना, तो चिखल त्या ठिकाणी रक्ताने रक्त भोंबाळ झालेला आहे। काय करावं सुचत नव्हतं, परंतु तरीही मावळा थांबला नाही, पळत सुटले, सरसर सरसर चालू लागले, पळत सुटले आणि त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे, बादल सेना त्या ठिकाणी नेतृत्व करतायत शिवाजी राजांच्या पालखीचं। पळत सुटले आणि त्या ठिकाणी त्या पठारावरती जाऊन पोहोचले, महाशिरच्या पठारावरती जाऊन पोहोचले आणि तिथं गेल्याच्या नंतर बाजीप्रभूने थांबले। बाजीप्रभूने सांगितलं, पालखी थांबवा। पालखी थांबली आणि त्या ठिकाणी राजे खाली उतरले आणि बाजीप्रभूंना विचारलं, काय झालं बाजी काका, का थांबवले पालखी। त्यावेळेस शिवाजी त्या ठिकाणी बाजी काका शिवाजी राजांना सांगतात, राजा सिद्धी जोहरचा सैनिक येतोय आपल्याकडे, ते बघा ते आपल्याकडेच येत आहे आणि आपण दोघांनी एकदाच जाऊन फायदा नाहीये। एक काम करा राजा, तुम्ही निम्मी लोक घेऊन पुढे जावा। बाजीप्रभूंच्या मुखातील वाक्य ऐका। बाजीप्रभू त्या ठिकाणी शिवाजी राजांना म्हणतात, राजा एक काम करा, तुम्ही निम्मी लोक घेऊन पुढे जावा आणि आम्ही निम्मी लोक घेऊन इथे थांबतो, इथे थांबितो, मारिता झुंजितो आणि झुंजिता मरितो। आमच्या लेकरा बाळांना सांभाळायला, आमच्या पोरा बाळांना
सांभाळायला आमचा राजा समर्थ आहे. काय म्हणतात बाजी प्रभू देशपांडे? बाजी प्रभू त्या ठिकाणी म्हणतात, अरे आमच्या लेकरा बाळांना सांभाळायला आमचा राजा समर्थ आहे. अरे एवढा विश्वास होता राजांवरती. त्यावेळेस शिवाजी राजा म्हणतात, शिवाजी राजा त्या ठिकाणी बाजी काकांना म्हणतात, बाजी काका, अहो तुमच्या थकलेल्या खांद्यावरती मी स्वराज्य सोडायला मोकळा नाही. तुमच्या थकलेल्या खांद्यावरती मी स्वराज्य सोडायला आम्ही राजे झालो नाही, तर तुमच्या थकलेल्या खांद्यावरती आम्ही स्वराज्य संपवायला आम्ही राजे झालो नाही, तर आम्हीही या ठिकाणी लढू, दोघेही लढू, गेलो तर दोघेही लढू आणि गेलो तर दोघेही जाऊ आणि मेलो तर दोघेही मरू. त्यावेळेस बाजी प्रभू म्हणतात, वडीलकीच्या नातीने सांगतो राजा, ऐका माझं ऐका, तुम्ही जावा, तुम्ही निम्मे लोक घेऊन पुढे जावा, आम्ही इथे थांबतो. पंढरपूरच्या विठ्ठला सोबत ज्याप्रमाणे त्याच्या भक्ताचं नाव जोडलं जातं, अगदी त्याचप्रमाणे तुमच्या बरोबर मरतानाच शेवटची संधी ही माझ्या हातातून तुम्ही हिरावून घेऊ नका. तुम्ही जावा राजा आणि एक काम करा, तुम्ही लगोलग निघा, कारण की लाख गेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. एक काम करा राजा, तुम्ही लगोलग निघा, तुम्ही लगेच निघा आणि माझी शेवटची एक इच्छा आहे, तुम्ही विशालगडावरती पोहोचल्याच्या नंतर तोफेचे 3 बार करा, म्हणजे मला कळेल माझा राजा सुखरूप त्या ठिकाणी पोहोचलाय आणि मी श्वास सोडायला त्या ठिकाणी मोकळा होईल. त्यावेळेस राजे म्हटले, हो ठीक आहे, मी त्या ठिकाणी तोफेचं 3 बार करील आणि बाजी काका घोडकीने युद्ध करून तुम्ही विशालगडावरती या शेवटच्या राज्याभिषेकाला मला तुम्हाला पाहायचंय काका. त्यावेळेस बाजी काका म्हणतात, राजा तुम्ही लगोलग निघा. त्यावेळेस राजे निघाले, पालखीमध्ये बसले, परंतु पालखीमध्येच तोडली आणि घोड्यावरती बसले. घोड्यावरती बसून त्या ठिकाणी राजे निघाले. विशालगडाकडे राजे निघाले. जात असताना त्या ठिकाणी जवळ गेले. विशालगडाकडे राजे गेले, परंतु इकडे सिद्धी जोहर हातामध्ये 2 तलवार घेऊन उभे. सिद्धी जोहरचं सैन्य या ठिकाणी येत आहे आणि बाजी प्रभू 2 तलवारी आपल्या हातामध्ये घेऊन उभा आहे, समशेर हातामध्ये घेऊन उभा आहे. सिद्धी जोहरचं सैनिक तिकडून आला, बाजी प्रभूच्या अंगावरती तुटून पडलं. बाजी प्रभू त्या ठिकाणी लढत होते, युद्ध करू लागले, सपासप कत्तले करू लागले. प्रत्येकाचा खच तांडव मांडला होता बाजी प्रभूनं. अरे माझा राजा सांगायचा, त्यावेळेस सिद्धी जोहरला कळालं मराठी म्हणजे काय आहे. माझा राजा सांगायचा की माझा एक मावळा 100 सैनिकांना भारी आहे, परंतु हा बाजी तर 500 मावळ्यांना भारी पडत होता. सपासप कत्तली करू लागला. प्रेत त्या ठिकाणी प्रेतांचा ढीग लागलेला आहे. परंतु सिद्धी जोहरच्या लक्षात आलं, सिद्धी जोहरच्या लक्षामध्ये आलं की बाबा हा आपल्याला ऐकणार नाही. त्याने एक सैनिकाला घोड किंडीवरती पाठवलं आणि ठाचणीची बंदूक त्याच्या हातामध्ये दिली. झाडाच्या आडोंगी उभा राहून त्याला वार करायला सांगितला, बंदूक घालायला, गोळी मारायला सांगितली. तो घोडकिंडीच्या वरती गेला. तो सैनिकाने झाडाच्या आडोंगी उभा राहून त्याने बाजी प्रभूंवरती नेम धरला आणि गोळी सोडली. गोळी सपसप करीत त्या ठिकाणी आली आणि बाजी प्रभूंच्या छताडात शिरली. तो सह्याद्री सारखा बाजी प्रभू मातीमध्ये कोसळलाय, परंतु एवढ्यावर इतिहास थांबला नाही. इतक्यापर्यंतचा इतिहास तुम्हाला माहिती आहे की युद्ध झालं, बाजी प्रभू त्या ठिकाणी मातीमध्ये कोसळले, परंतु श्वास सोडला नाही, कारण की विशालगडावरती जाऊन आणखी 3 तोफेचे बार व्हायचे बाकी आहे. श्वास सोडला नाही. बाजी प्रभू उठून उभे राहिले, हातात तलवार घेतली, समशेर घेतली, श्वास सोडला नाही. परंतु राजे त्या ठिकाणी पळत गेले. परंतु पळत गेल्याच्या नंतर विशालगडावरती जाण्याच्या अगोदरच एका ठिकाणी युद्ध झालं नाही, 2 ठिकाणी युद्ध चालू होतं. विशालगडाला अगोदरच एक वेढा पडलेला होता. एवढा तैनात वेढा पडलेला होता. 2 युद्ध सुरू होते आणि छत्रपती शिवाजी महाराज गेले. छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी त्या लोकांना म्हणू लागले, तो वेढा टाकला होता फितूर मराठीच्या लोकांनी तो वेढा टाकला होता. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, अरे बाजूला सरका, मला जाऊ द्या, माझा बाजी त्या ठिकाणी प्राण अडकून उभा आहे, मला जाऊ द्या. परंतु फितूर मराठ्यांची लोक ऐकायला तयार नाहीत. अरे ही युद्ध करण्याची वेळ नाहीये, माझा बाजी त्या ठिकाणी प्राण अडकून उभा आहे, मला जाऊ द्या, मला पटकन जाऊ द्या, बाजूला सरका. फितूर मराठीची लोक ऐकायला तयार नाहीत. परंतु त्या ठिकाणी युद्ध ठरलं. एवढं युद्ध सुरू झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी कत्तली केल्या, सपासप कत्तली केल्या, प्रेतांचा
मोठा ढीग त्या ठिकाणी विशालगडाच्या पायथ्याशी लागला होता आणि छत्रपती शिवाजी महाराज सर्व युद्ध जिंकून विशालगडावरती गेले आणि मावळ्यांना म्हणू लागले, अरे मशाल द्या, अरे मशाल द्या, माझा बाजी त्या ठिकाणी प्राण अडकून उभा आहे, अरे माझा बाजी त्या ठिकाणी प्राण अडकून उभा आहे, मशाल द्या. मावळ्यांनी मशाल राजांच्या हातामध्ये दिली, मशाल राजांच्या हातामध्ये दिली आणि त्या ठिकाणी राजांनी ती मशाल तोफेला लावली आणि 3 वार केले. त्यावेळेस बाजी प्रभूने श्वास सोडला, 3 वार केले, बाजी प्रभूने श्वास सोडला, परंतु छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी थांबले नाही. छत्रपती शिवाजी महाराज बाजी प्रभू देशपांडे आणि पुलाजी देशपांडेच्या घरी गेले. त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या घरी गेल्याच्या नंतर बाजी प्रभू देशपांडेला आणि पुलाजी देशपांडेला जवळजवळ 8 मुले होती, बरोबर 8 मुले होती. आणि त्या मुलांना त्यांच्या वडिलांच्या जागेवर त्या ठिकाणी सैन्यामध्ये घेतलं, सैन्यामध्ये घेतलं. म्हणून बघा, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या महाराष्ट्राच्या मातीसाठी अनेक शूरवीरांनी आपलं बलिदान दिलं आणि त्यातील छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला अख्खा देह या ठिकाणी या महाराष्ट्राच्या मातीसाठी पणाला लावला. खरं तर आज या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे. का गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची? अरे ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्या ठिकाणी बलात्कार होत होते, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा भर चौकामध्ये त्या माणसाचा चौका केला जात होता, हात काढले जात होते, पाय काढले जात होते. ज्या रांजाच्या पाटलाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी भर चौका केला. आज तर भरपूर आमच्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी बलात्कार घडतात. आता मध्ये झालं बदलापूरची घटना आहे, कोपर्डीची घटना आहे, अशा भरपूर घटना आहेत. म्हणून तर अंधार होत चाललाय, दिवा पाहिजे आणि आज या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे, जिजाऊचा शिवबा पाहिजे. अरे आताची मावळे, आता ही मुलं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसारखं राहतात, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे मिशा ठेवतात, दाढी वाढवतात. अरे दाढी वाढवून आणि मिशा वाढवून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज होता येत नसतं. दाढी वाढवून आणि मिशा वाढवून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज होता येत नसतं. तर त्यासाठी त्यांचे विचार मनामध्ये पेरावे लागतात, तेव्हा कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज होता येत नसतं. बघा, त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बलात्कार कुठल्या स्त्रीवरती होऊन दिला नाही. का? कारण की त्या शिवजयंतीला बऱ्याच ठिकाणी, त्या राजांच्या शिवजयंतीला बऱ्याच ठिकाणी डीजे लावतात, डीजे पुढे बाया लावतात नाचण्याकरता, दारू पितात, व्यसन करतात आणि बायांना नाचण्याकरता लावतात. परंतु एक गोष्ट सांगू का दादा, ज्या राजाच्या जयंतीला आपण डीजे लावून त्या ठिकाणी बाईला नाचवत असू ना, ज्या राजांच्या जयंतीला आपण डीजे लावून बाईला समोर नाचवत असू ना, तर ती त्याच्यासारखी मोठी चूक आपण दुसरी करत नाही. का? कारण की माझे राजे, माझे छत्रपती शिवाजी राजे हे बाई नाचवणारे नव्हते, तर बाई वाचवणारे होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही निश्चित आपण अगदी महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जरूर साजरी केली पाहिजे. का? कारण की शिवाजी महाराज म्हणजे आपला अभिमान आहे, आपली शान आहे, महाराष्ट्राची शान आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपली शान आहे आणि त्यांची जयंती आज आपण साजरी करतोय आणि केलीही पाहिजे. परंतु डीजे लावून नाचण्यापेक्षा त्यांचे विचार जर आपण मनामध्ये पेरले ना, त्याच्यासारखं पुण्य दुसरं कुठलं नाही. विठ्ठल विठ्ठल. पहिल्या मराठ्यांमध्ये आणि आताच्या मराठ्यांमध्ये फार फरक आहे. पहिली मावळे खूप वेगळी होते ना आताची मावळे फार वेगळी आहेत. पहिले मराठे लवकर उठे, लढायला सुटे, तलवार तुटे पण पिछे नाही हटे. लेकिन आताचे मराठे उशिरा उठे, पुरीन माग सुटे, थोबाड फुटे पण पिछे नाही हटे. ही आताची मराठी आहे. परंतु आताच्या मराठ्यांची ही गरज नाहीये. त्या मराठ्यांची आता सध्याला या महाराष्ट्राला त्या मराठ्यांची गरज आहे, त्या मावळ्यांची गरज आहे, त्या राजांची गरज आहे. म्हणून आताची लोक त्या ठिकाणी त्या महाराजांना म्हणतात, शोध कुठल, शोध कुठल, मीच सधारा पाहू कचारा, या मावळातून मावळून तू कधीच गेला. माझा राजा, माझ्या शिवबा, माझ्या राजा,
विश्वास हे गहाण उजळले किती पायाची भान होऊ दे एकदा तरी डोळे मिटून घेता मी तुझ्या पाशी येतो डोळे मिटून घेता मी तुझ्या पाशी येतो माटे तुझे देखदा माझ्या विशाला माझ्या राजा माझ्या शिवबार माझ्या राजा माझ्या शिवबार बघा आज या महाराष्ट्राला खरं तर त्या काळातल्या छत्रपतींची त्या काळातल्या शिवाजी महाराजांची आज या महाराष्ट्राला गरज आहे विठ्ठल विठ्ठल म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आपण अतिशय उत्साहामध्ये अतिशय आनंदामध्ये साजरी करतो आणि केलीच पाहिजे का कारण की ते आपलं कर्तव्य आहे विठ्ठल विठ्ठल का आपलं कर्तव्य आहे तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी स्वराज्य स्थापन केलं म्हणून आज आपण या ठिकाणी स्वतंत्रपणे जीवन जगतोय का कारण की त्यांच्यावरती संस्कार केले कुणी केले माँसाहेब जिजामातेनं म्हणून ही कृपा कोणाची असेल तर माँसाहेब जिजाऊंची आहे आणि त्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी एवढं संपूर्ण स्वराज्य आपण बघतो आपल्याला बघायला मिळतं म्हणून मी सांगत होते तुम्हाला संस्कार करायचे असतील ना तर माँसाहेब जिजामातेंसारखे करा माँसाहेब जिजामातेंसारखे करा जेणेकरून कुणाच्याच विश्वासाला तडा जाणार नाही विठ्ठल विठ्ठल संतांच्या शब्दावरती विश्वास ठेवा संतांच्या चरणावरती विश्वास ठेवा कारण की जर तुम्ही संतांच्या शब्दावरती संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला तर त्या ठिकाणी तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही कुणाला भेटला देव कुणाला भेटला देव जिला राहायला काय फार असा मोठा बंगला नाही जिच्या बापाच्या घरी ती कोटी करोडच्या बंगल्यामध्ये राहते असंही नाही परंतु त्या ठिकाणी शेजारी पाजारी विद्वान आहेत पंडित आहेत ब्राह्मण आहेत असंही नाही परंतु फक्त मनाने निर्मळ होती किती निर्मळ होती मनाने जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन भगवंत तया जवळी भगवंत लग्नाची चर्चा चालू झाली लग्न ठरलं आणि लग्नाच्या आदल्या दिवशी बोकडांची दावण दारामध्ये बांधलेल्या वडिलांना प्रश्न केला बाबा ही बोकडे या ठिकाणी का बांधले वडिलांनी सांगितलं बाळा उद्या तुझं लग्न आहे आणि तुझ्या लग्नामध्ये या बोकडांचा मांस आपल्या नातेवाईकांना खाऊ घालायचं आहे म्हणून या ठिकाणी ही बोकडं बांधलेली आहे विचार केला तिने अरे माझ्या लग्नासाठी एवढ्या बकऱ्यांचा बळी जाणार असेल तर मी लग्न न केलेलं काय वाईट आहे विचार केला आणि सोडलं ना महाराज घर तिने कुठे गेली कुठल्या गावात नाही गेली दूर जंगलात गेली जंगलामध्ये गेली झाडावरती जाऊन लपून बसली मनात विचार आला अरे माझे वडील मला बघण्याकरता सर्व नातेवाईक पाठवल झाडाचं पान ना पान शोधून काढील झाडाचं पान ना पान त्या ठिकाणी मला शोधून काढील म्हणून खाली उतरली आणि मेलेल्या उंटाच्या पोटामध्ये दडून बसली नातेवाईक आले बघून गेले कळालं बाहेर आली आणि धाव घेतली तिने संतांच्या आश्रमाकडे पुन्हा मनात विचार आला अरे संत आपल्याला जवळ करतील की नाही कारण की
आपला अगोदरच जन्म हा शूद्र जातीमध्ये झाला. शूद्र जातीमध्ये आपण जन्माला आलो, हलक्या जातीत आपण जन्माला आलो. संत आपल्याला जवळ करतील की नाही विचार करू लागली. काय करावं सुचत नव्हतं. चोरून संतांची सेवा करायची. एक दिवस संतांनी तिला बघितलं, घाबरली. तिच्या निर्मळ मनाची चाचणी झाली. संतांनी तिला झोपडी बांधून दिली. आश्रमावरती येत जा तिला सांगितलं. आश्रमावरती जाऊ लागली, कीर्तन ऐकू लागली, प्रवचन ऐकू लागली. त्याचा परिणाम तिच्यावरती झाला. आणि एक दिवस संत तिच्याकडे आले आणि तिला म्हटले, अगं शबरी, खूप भाग्यवान आहेस तू. का भाग्यवान आहे? नाव काय होतं तिचं? दीन जानकी राजकुमारी मीना हिल्या शाब्दिक नारी. दीन जानकी वेणी शबारी तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना. राम रघुनंदना राम रघुनंदना राम रघुनंदना. शबरी, खूप भाग्यवान आहेस तू. का भाग्यवान आहे? तुमच्यामुळेच तर मला भाग्य प्राप्त होणार आहे. अगं शबरी, खूप भाग्यवान आहेस तू. अरे ज्या जगाच्या मालकाला मी भेटण्याकरता चाललो, तो जगाचा मालक भेटण्याकरता तुला तुझ्या झोपडीत येईल. कधी येईल, काय येईल माहित नव्हतं. तिने विश्वास ठेवला संतांच्या शब्दावरती. कारण की तेव्हापासून ती भगवंताची वाट पाहत होती. तेव्हा भगवंताचा जन्मच व्हायचा राहिलेला होता. तेव्हापासून विश्वास ठेवला, वाट बघत बसली. परंतु तिच्या विश्वासालाही देव पावला आणि जगाचा मालक तिला भेटण्याकरता तिच्या झोपडीत आला. जगाचा मालक तिला भेटण्याकरता तिच्या झोपडीमध्ये आला. आणि झोपडीमध्ये आल्याच्या नंतर तिची इच्छा आहे की भगवंताचे पाय आपण आपल्या हाताने धुवावे. परंतु कुठलं पात्र तिच्याकडे नव्हतं. परंतु पात्रता मात्र एवढी होती की जगाच्या मालकानं चालत तिच्या झोपडीमध्ये यावं. आजकाल आपली घरं पात्रांनी गच्च भरली, परंतु आपली पात्रता एवढी नाहीये की जगाच्या मालकानं आपल्या घरी चालत यावं. अजिबात नाही. तिची पात्रता एवढी होती, जगाचा मालक चालत तिच्या घरी आला, झोपडीत आला. आणि त्या ठिकाणी भगवंताने तिचा भाव जाणला. एक पाय वरती केला, हाताचं तिने पायाखाली आपले दोन हात घातले, हाताचं पात्र केलं कर पात्र. आणि भगवंताच्या चरणावरती डोकं टेकवलं. आणि तिच्या स्वतःच्या अश्रुधारांनी भगवंताचे पाय तिने धुवून काढले. म्हणून त्या शबरी मातेनं काय केलं, भगवंतावरती विश्वास ठेवला, संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला. देव भेटायला आला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मला सांगायचे तात्पर्य एवढंच आहे की जगाच्या मालकाला संतांच्या चरणावरती विश्वास ठेवा. देव भेटल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून संतांच्या चरणावरती विश्वास ठेवा, भगवंताची भक्ती करा, भगवंताचं नामस्मरण करा. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण या ठिकाणी वारकरी भजन घेऊ. हात वरती घ्या सर्वांनी. आपले दोन हात वरती घ्या. महिला मंडळ, पुरुष वर्ग सर्वांनी आपले दोन्ही हात वरती घ्या. घ्या वरती हात घ्या सर्वांनी. कोणीही हात खाली ठेवायचा नाहीये. सर्वांनी हात वरती घ्यायचे.
विठोबा रखुमाई घ्या सर्वांनी आपले दोन्ही हात खाली घेतले का? महाराज वरती करायला किती वेळा सांगावं लागतं पण खाली घ्यायला सांगावंच लागत नाही. असो न सांगता तुम्हा कळे तर माझ्या अंतकरणातला भाव तुम्ही ओळखला आणि मनानेच हात खाली घेतले. संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा तेची वाजे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी भागली माझ वाह तिलाकडे त्यांचे याने जोडे सर्व सुख तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कामनी शेष सेविन आवडी वचन ना मुडी बोलिले जे तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी विठ्ठल विठ्ठल. असं कीर्तनाची नियोजित वेळ या ठिकाणी संपलेली आहे आणि माझ्या कीर्तनातून जरी काही चुकीचे शब्द गेले असतील तुमची मुलगी म्हणून मला या ठिकाणी माफ करा. ज्यांना 3 मुले असतील त्यांनी चौथी मुलगी समजून माफ करा. ज्यांना 2 मुले आहेत त्यांनी तिसरी मुलगी समजून माफ करा. ज्यांना एक आहे त्यांनी दुसरी समजून माफ करा आणि ज्यांना मुलगीच नाही त्यांनी सर्व इस्टेट माझ्या नावावर करा. जमन का? महिला मंडळ जमन का? कुणाला मुलगी नाही मग यात सगळ्यांनाच असतील आता. असो मी तुमची इस्टेट घेणार नाही तुम्ही देणार नाही परंतु जे काही चुकीचे शब्द गेले असतील तुमची मुलगी म्हणून मला या ठिकाणी माफ करा. कीर्तनामध्ये रंग भरवण्याचं काम ज्यांनी केलं असे असते मृदुंगाचार्य हरिभक्त परायण विशाल महाराज गिरी सुंदर असं त्यांचं मृदुंगवादन आपल्या भागाचं वैभव आहे. आपल्या गावातील सुपुत्र अंतकरणापासून त्यांच्या या ठिकाणी आभार मानते व तसेच त्यांची या ठिकाणी आपल्या गावामध्ये सुंदर अशी बेलेश्वर वारकरी शिक्षण संस्था देखील आहे. त्यांच्याकडे काही विद्यार्थीही घडतात शिकवतात ते विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सुंदर अशी टाळ वाजवून पावले खेळून मला साथ केली त्यांचे अंतकरणापासून आभार मानते. तसेच गायनाचार्य हरिभक्त परायण दयानंद महाराज व तसेच पोखरे महाराज आता सर्वच आहेत सर्वांचे या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते. सांगायचं झालं तर माझा आवाज एवढा मोठा नाही परंतु माझा आवाज तुमच्यापर्यंत काही क्वालिटीने पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं असे असणारे माईक सिस्टीम वाले दादा टाळी वाजवा त्यांच्याकरता एकदाच वाजवाय सांगितली त्यात जेवण केलंय का नाही तुम्ही? जरा जोरात वाजवा ना. असो या ठिकाणी सुंदर अशी साऊंड सिस्टीम त्यांनी लावली कारण की कीर्तनकाराचा प्राण म्हणजे साऊंड सिस्टीम आहे. एक वेळ जेवायला नाही दिलं तरी चालेल पण सिस्टीम चांगली पाहिजे आणि एवढी सुंदर सिस्टीम दादांनी लावली अंतकरणापासून त्यांचे या ठिकाणी आभार मानते. त्यांच्या एका सिस्टीमच्या 2 हो 2च्या 3 हो 3च्या 4 हो त्यांच्या सिस्टीम मध्ये कुठल्याच प्रकारचा अडथळा येऊ नये अशी माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना करते. व तसेच या ठिकाणी आजचं कीर्तन जे आहे शिवजयंतीचं त्या ठिकाणी यूट्यूबला घरी गेल्याच्या नंतर सर्च करून बघा जी वारकरी आमच्या विशाल महाराजांचं ते चॅनल आहे आणि त्या चॅनलवरती महाराष्ट्रातील अगदी नामांकित कीर्तनकाराचे कीर्तन त्या ठिकाणी बघायला मिळतात. किती अगदी छोट्या छोट्या महाराज लोकांची कीर्तनं ते महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं हे जी वारकरी यूट्यूब चॅनल आहे आणि त्या यूट्यूब चॅनलचे सर्व या ठिकाणी विशाल महाराजगिरी सुंदर असं त्यांचंही चॅनल आहे. सर्वांनी घरी गेल्यावर ते बघा बघितल्यानंतर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी घंटीला क्लिक करा. असो या ठिकाणी त्यांच्याही अंतकरणापासून आभार मानते. त्यांनी कीर्तन शूट केला व तसेच सर्वच गावातील गावकरी मंडळी आहेत या ठिकाणी मला कीर्तन करण्याची संधी दिली अंतकरणापासून तुमचे सर्वांचे आभार मानते. ज्यांच्या हाताला हात धरून चालायला शिकले असे असणारे माझे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत अंतकरणापासून त्यांचेही आभार मानते. माझे चुलतेही या ठिकाणी उपस्थित आहेत ज्ञानदेव काका बढे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत अंतकरणापासून त्यांचेही आभार मानते. व तसेच माझी मैत्रीण हरिभक्त परायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार सायली दिदी गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत अंतकरणापासून त्यांचेही आभार मानते. सर्वांचं काही शक्य नाही परंतु असो
ते देव आणि ज्यांचं नाही घेतलं ते महादेव. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. ले गुरे मेडी बाकुडे विठ्ठल उच्चारिला अधिकार